नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। कालच लोकसभेचे निकाल लागलेले आहेत आणि आपण यापूर्वी पण जेव्हा प्रचार सुरू होता महाविकास आघाडीचा त्या दरम्यान आपण बघितलं होतं की धनगर समाजाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा महाविकास आघाडीला देण्यात आला होता आणि त्याची मोठी निर्णय सभासुद्धा सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आली होती आणि त्या सभेतूनच पाठिंबा देण्याचं जाहीर झालं होतं। तर आज तुम्ही दिलेला पाठिंबा हा फळाला आलेला आहे, कारण निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेला आहे। तर आता तुमच्या काय भावना आहेत सध्या? आम्ही जो पाठिंबा दिला होता तो फळास आला हे खरा आहे। धनगर समाजाने भरभरून मतं दिली आणि महत्त्वाचं म्हणजे यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वाला आमच्या समाजाने मतं दिली आहे। केवळ आमच्या समाजाने अशा छोट्या छोट्या समाजात कधीसुद्धा दिली। धनगर समाजाने सर्व ताकदीने मतदान केलं, त्याच्यामुळं या यशामध्ये आमचा ठारीचा का होईना निश्चित वाटा आहे आणि त्याचं श्रेय पूर्णपणे यशोमतीताई ठाकूर यांच्यासारखं एक प्रभावी नेतृत्व, एक आक्रमक नेतृत्व इथे असल्यामुळे हा समाज त्यांच्या पाठीशी गेलेला आहे। त्यामुळे समाजाचे राजकीय सामाजिक हे स्थान आहे, कसोटी येणे उमटू लागते। यापूर्वी समाज निश्चित काँग्रेसच्याच पाठीमागे नाही। बघा सर, काही कमिटमेंट महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून तुमच्यासोबत झालेले असतील किंवा झाले आहेत, तर ते नेमके काय कमिटमेंट होते की धनगर समाजाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? माननीय राहुल गांधी यांनी जर आम्ही सत्तेत आलो तर 50% जे आरक्षणाची मर्यादा आहे ती आम्ही काढू आणि धनगर समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाची पण करू असं म्हटलं। हीच त्यांची कमिटमेंट जी आहे तीच आमची मागणी आहे। त्यांनी ज्या कमिट केलं तीच आमची मागणी असल्यामुळे आम्हाला वेगळी कमिटमेंट करण्याची गरज नाही। राहुलजी आम्हाला निश्चित न्याय देतील आणि तो न्याय देतील मधातला दुवा म्हणून यशोमतीताई ठाकूर या राहतील। त्यामुळे आरक्षण हा आम्हाला डोळ्याचा प्रश्न आहे, काँग्रेस नक्की सोडवेल असं बरं, आता सगळा निकाल लागलेला आहे, तर तुम्ही या महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये केव्हापासून आहात आणि आज त्याचं जे फलित तुम्हाला मिळालेलं आहे तर याचे तुमचे काय अनुभव आहेत प्रचारादरम्यान? सुरुवातीपासूनच प्रचारात आहोत आणि सर्वोच्च न्यायालयाने जो अन्याय केला होता जात चोरांना न्याय देण्याचा, त्या प्रकरणी इथल्या लोक अदालतीने लोक न्यायालयाने आपला निर्णय आज दिलेला आहे आणि बोगस अनुसूचित जात जे प्रमाण आज खऱ्या अर्थानं लोक न्यायालयात रद्दबातल झालेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर इथल्या जनतेच्या न्यायालयाने दिलेली ही प्रतिक्रिया आहे चपडा। तर माझ्यासोबत होते काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट हेडतकर साहेब, ज्यांनी धनगर समाजाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता आणि आज महाविकास आघाडीचा अमरावती लोकसभेमध्ये विजय झालेला आहे। तर मी मंडल न्यूजच्या वतीने त्यांचे सुषमा कोटीकर, तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। माझ्यासोबत आहेत उमेश घुर्डे सर, जे शिवसेना पक्षाकडून आहेत आणि शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना होता, जे पंजा या चिन्हावर लढले होते। सर, तुमचा जो अनुभव आहे या निवडणुकीचा, तो अनुभव कशा पद्धतीचा राहिला? या निवडणुकीमध्ये जो अनुभव आहे तो एवढा कठीण अनुभव आहे की काम करत असताना लोकांनी खूप त्रास आम्हाला यावेळी दिला, पण जनतेने खूप ऐकून घेतलं। पण कार्यकर्ता हा त्रासदायक, कार्यकर्त्यांनी म्हणजे दुटप्पी भूमिका कार्यकर्त्यांची यावेळेस होती। आमची शिवसैनिकांनी ज्या पद्धतीनं काम केलं, शिवसैनिकांना यांचा तर आम्हाला बदला घ्यायचाच होता। जो बदला म्हणजे हनुमान चालीसाच नव्हे तर अनेक प्रकारचे जे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केले, साहेबांवर केले, हे खूप वाईट परिस्थिती, वाईट शब्दात केले नाही आणि करत असताना या लोकांनी असं बोलायला पाहिजे असं आमचं मत होतं।
पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंना ज्या एकेरी शब्दामध्ये की हनुमान चालीसा त्यांच्या घरी जाऊन म्हणणे, आता हे सगळ्या गोष्टी करत असताना खूप शिवसैनिकांनी विचार केला आणि म्हणून यावेळेस पंजा बळवंत भाऊ आंबेडकरच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने किंवा आदेशाने आम्ही यांच्यासोबत ताईंसोबत राहतो. तर काँग्रेससोबत काम करताना तुम्हाला कशा पद्धतीचे अनुभव आले? आम्हाला पहिल्यांदा तो त्रास वाटला की आम्ही आजपर्यंत पंजाला मत मारलं नाही आणि पहिल्यांदा आम्ही पंजाला बटन दाबून आलो. आजपर्यंत आम्ही धनुष्यबाणालाच बटन दाबत होतो, पण आमचा धनुष्यबाणच काढला. आता धनुष्यबाण काढल्यानंतर आता पर्याय नव्हता, मग आता मशाल आहे, मशाल काय पंजा काय, आम्ही त्या विषयावर गेलो. म्हणून आम्ही त्या पद्धतीनं पंजाला वोटिंग केलं. सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं धनुष्यबाणच नाही बाबा आपला, आता आपला पंजाच आहे, पंजावर मारा. ते म्हणे दादा मशाल पाहिजे. म्हटलं आता मशाल कुठची आणा, तर पंजाला गेली ना मशाल. या पद्धतीचा आमच्या इथं खूप खेळ झाला. आता तुम्ही आपल्या एरियातले आहात, त्यामुळे तुम्हाला एक घटनाक्रम सांगतो का आपला एरिया आपल्याला खूप भारी गेला. म्हणजे पूर्णानगरपासून तर कोल्हापूरपर्यंत जो एरिया आहे या त्याने मेंटली शिवसेनेचा तो हे आहे, पण बीजेपीनं त्याला कव्हर करण्याचा खूप प्रयत्न केला. तरी आम्ही ताकद लावून ते मतं ओढून आणण्याचं काम केलं. शिवसेनेला पंजावर मतं मारायला लावली. ते म्हणे आमची इच्छाच होत नाही म्हणे मत मारायचं. मारा एवढे आपलं हा जो विजय आहे, हा विजय खऱ्या अर्थाने यशोमती ताई जर नसत्या, आई तुळजा म्हणून या यशोमती ताईंनी जीवाचं रान करून हा विजय हिसकवून आणला. नाहीतर विजयच नव्हता. काल रात्री 9 वाजेपर्यंत विजय नव्हता, विजय संपला होता आमचा. म्हणजे अधिकारी सुद्धा मॅनेज झाले होते. म्हणजे हे या पद्धतीचं गढूळ राजकारण अधिकाऱ्यांनीही केलं. म्हणजे हा विजय खऱ्या अर्थाने यशोमती ताईंच्या मुळेच झाला. आणि यशोमती ताईंनी मेहनत घेतली. काल रात्री 9 वाजेपर्यंत जोपर्यंत प्रमाणपत्र हातात येत नाही तोपर्यंत त्या बाईनं जिद्द नाही सोडली. आणि इतकी जिद्द त्या बाईमध्ये आहे, त्या बाईंचं मी कौतुक करतो. आणि अशाच पद्धतीनं तिचे निवडणूक तिनं जिंकावं. आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि तिच्यासोबत सदैव राहू. मी शिवसेना पक्षाचा जरी आहो तरी एक मानवता दृष्टिकोनातून आज जे मी जिवंत आहे फक्त त्या बाईमुळे आहे. कारण मला बेंगलोर येथे ब्रेन हॅमरेज झालं होतं, तर त्यावेळेस पूर्ण मदत सिद्धरामय्या जे मुख्यमंत्री आहेत बेंगलोरचे आणि तिथं बालाजी म्हणून ताईंचा कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्यांनी तिथं ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर पूर्ण ताईनं 1-1 तासानं अपडेट घेत काय काय मदत तिथं लागते मला 10 दिवस कोमत. म्हणून त्या बाईने आज जिवंत ठेवलेलं आहे आणि त्या बाईसाठी जीवाचं रान मी धनगर समाजातही करेन आणि शिवसेनेसाठीही करेन. आता शिवसेनेमध्ये जे लोक असतात ते त्यांना महाविकास आघाडी महायुतीची तिकीट मिळणारच, ताईचीच तिकीट आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर माझ्यासोबत होते उमेश बुर्डे सर, जे शिवसेना पक्षाचे आहेत. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट शोएब. आणि आपण जेव्हा महाविकास आघाडीचा निवडणुकीपूर्वी प्रचार सुरू होता त्यावेळेला सरांचा आपण इंटरव्ह्यूसुद्धा घेतला होता आणि तो जनतेपर्यंत पोहोचवला होता. आज महाविकास आघाडीची सीट निवडून आलेली आहे, तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया की काय त्यांच्या मनामध्ये भावना आहे. सर, आज महाविकास आघाड़ी का उम्मीदवार खासदार बन गया है, तो क्या लगता है आपको? देखिए, जाहिर सी बात है, पिछले जो 5 साल हमारे गए वो ऐसा लगा कि कोई खासदार हमारे था ही नहीं. वो खासदार के पास सिर्फ और सिर्फ एक ही धंधा था, 2 समाजों को लड़ाना. 5 साल तक हिंदू मुसलमान करते रहे और जो देश का विकास होना चाहिए था, जो देश के तरक्की होना चाहिए था, बेरोजगारी दूर होना चाहिए था, वो कुछ भी हुआ नहीं. इसलिए अब बलवंत वानखेड़े जो चुन कर आए तो बहुत सारे लोगों को उनसे उम्मीदें हैं और यही उम्मीद के साथ लोगों ने उनको एक बहुमत के साथ उनको जिता के दी. और दूसरी बात मैं एक और बोलना चाहूँगा कि ये जो अमरावती का जो रिज़ल्ट आया या देश के अंदर जो एक बदलाव का जो सीन दिखा हमको, इसका क्रेडिट पूरी तरह से राहुल गांधी जी को जाता है, जिन्होंने एक यात्रा, पैदल यात्रा निकालकर देश के अंदर आम लोगों से मिलकर
एक मैसेज दिया कि अगर कोई देश तरक्की कर सकता है तो वो सिर्फ और सिर्फ मोहब्बत के भरोसे कर सकता है, और जो नफरतों की राजनीति है उसको ख़त्म करना चाहिए, और इसमें वो लगभग पूरी तरह सफल हो चुके हैं। जो एग्ज़िट पोल का जो नतीजा था उसका पूरा उल्टा आया है। ये इस बात का सबूत है कि आम इंसान जो है, आम नागरिक जो है देश का, वो जातीय राजनीति में उसका कोई इंटरेस्ट नहीं है। उसको रोज़गार चाहिए, उसको विकास चाहिए। यही मुद्दे पर इंडिया गठबंधन को वोटिंग मिला और अमरावती की सीट चुन कर। देखिए सर, जो 6 विधानसभाएं हैं अमरावती लोकसभा में, उसमें सबसे ज़्यादा वोटिंग अमरावती विधानसभा में बलवंत जी को हुआ था। 41,000 समथिंग कुछ वोटों से वो आगे चले थे राणा जी से। तो क्या लगता है ये जो बढ़त उनको मिली थी, ये अल्पसंख्यक वोटों से मिली, क्या ऐसा आपको लगता है? बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि देखिए आप पूरे 6 कॉन्स्टिट्यूंसी को अगर आप देखेंगे तो सबसे ज़्यादा वोटिंग जो हुआ है उनको अमरावती के अंदर हुआ। हाँ। अमरावती के अंदर अल्पसंख्यक समाज के अंदर खासतौर से एक बहुत ज़्यादा गुस्सा था, और हर एक अल्पसंख्यक समाज का इंसान ये चाहता था कि ये खासदार जिसने 5 साल तक उनको तकलीफ़ दी, उनके खिलाफ में बयानबाजी की, उनके खिलाफ नफरतें दूसरे समाज के अंदर फैलाए, वो उम्मीदवार ने हारना चाहिए। इसी निस्बत से अल्पसंख्यक समाज के लोगों ने ऐसा समझिए कि हर एक इंसान ने वोट करने की कोशिश करा, और आज मैं एक अल्पसंख्यक समाज का होने के नाते मैं आपको ये यकीन के साथ कह सकता हूँ कि आज हर अल्पसंख्यक समाज का इंसान, मैं भी बहुत ज़्यादा खुश हूँ कि ऐसा उम्मीदवार हारा है इस इलेक्शन के अंदर, और इस बात का एक अच्छा मैसेज गया दूसरे लोगों के अंदर भी कि आज दोनों समाज के लोगों ने मिलकर बलवंत वानखड़े को चुनकर लाया। मुझे आपसे ये पूछना है सर कि ये कहा जाता है कि पश्चिम क्षेत्र जो है अमरावती का, वो आज भी अविकसित है। तो अभी जो खासदार चुनकर आए हैं महाविकास आघाड़ी के बलवंत जी वानखेड़े, आपसे उनको क्या अपेक्षाएं है अभी? देखिए, विकास का जहाँ तक मामला है, जो इनके जाहिर सी बात है, अगर कोई खासदार है तो हमको उससे कोई बड़े विकास की उम्मीद करना पड़ेगा। तो हम लोगों ने इलेक्शन के दौरान उनसे ये सारी बात चर्चा कर चुके हैं हम, और उम्मीद है कि आने वाले वक्त में थोड़ा सा वक्त लगेगा, क्योंकि पूरी तरह से ज़ीरो विकास है पश्चिमी क्षेत्र के अंदर। तो हम चाहेंगे कि बलवंत वानखड़े हमारी उम्मीदों पे खरे उतरे, हम उनसे काम लेने की कोशिश करेंगे, और जो बाकी जो विकास होता है वो नगर सेवक के हिसाब से होता है, आमदार के हिसाब से होता है। आने वाले चुनाव के अंदर उसके अंदर भी हम लोग एक रणनीति बना के काम करेंगे, और कोशिश करेंगे कि पश्चिम क्षेत्र के अंदर भी जैसा बाकी इलाकों के अंदर विकास होता है वैसा ही विकास इधर भी हो। बहुत बहुत शुक्रिया सर। तो मेरे साथ थे एडवोकेट शोएब सर, बार काउंसिल के अध्यक्ष रह चुके हैं। तो इनका मैं मंडल न्यूज़ की तरफ से शुक्रिया अदा करते हूँ। बहुत बहुत नमस्कार मंडळी, माझ्यासोबत आहेत नसीम खान, जे काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत। त्यांच्याकडे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज त्यांचा उमेदवार विजयी झालेला आहे। सर, अब मन में क्या भावना है आपकी? सबसे पहले तो मैं अमरावती की जनता को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने नफ़रत के खिलाफ वोटिंग की है, यानी नफ़रत करने वालों को हराया है, और मोहब्बत का, इस ज़िले से मोहब्बत का पैगाम दिया। और ये जो जीत हुई है, ये जीत जो है तो अमरावती ज़िले की नहीं बल्कि राहुल गांधी ने जो मोहब्बत की दुकान पूरे देश में लगाई है उसकी जीत है। वही दुकान को आगे बढ़ाते हुए अमरावती ज़िले के कद्दावर नेता यशोमती ताई ठाकुर, जिन्होंने उस मोहब्बत की दुकान को, उस मोहब्बत के पैगाम को घर घर तक के पहुँचाने में पूरे सबको साथ लेकर, सबके विकास की बात करके, सारे समाजों को साथ लेकर जो काम किया है, ये उसकी जीत है। सर देखिए, आप प्रदेश में काम करते हैं तो आपको सिर्फ अमरावती का सोच के फ़ायदा नहीं, आपको पूरे महाराष्ट्र का भी सोचना पड़ता है अल्पसंख्याक लोगों का। तो महाराष्ट्र लेवल पर क्या समस्या है अल्पसंख्याक समाज को आती है? तो महाराष्ट्र लेवल पर जैसा अभी तक के जो फिरकाप्रस्त ताकतों की सरकार चल रही थी, अल्पसंख्यक समुदाय को तो हर जगह जो है परेशानी का सामना करना पड़ रहा है। लेकिन आज एक उम्मीद जागी है, और जो जात पात की जो राजनीति हो रही है देश में, उसको कई तरीके से रोक लगा है, और मोहब्बत के साथ चलने, क्योंकि ये देश जो है सभी का है, और सबको साथ में लेकर सबका विकास है करते रहेगी जो भी पार्टियाँ। ऐसा ज़रूरी नहीं है कि कांग्रेस के विचारधारा के साथ है मुस्लिम समुदाय, अल्पसंख्यक समुदाय जो है, तो कांग्रेस की विचारधारा के साथ है, जो सारे समाजों को
और सारे तत्वों को साथ में लेके चलती है और हर मज़हब के लोगों के मानने वालों की इज्जत करती है, मज़हब की राजनीति नहीं करती। हाँ, मुझे ये बताइए सर कि कांग्रेस की विचारधारा में ऐसी क्या खासियत है कि जिसको अल्पसंख्यक लोग घर कर चलते हैं? देखिए, कांग्रेस की विचारधारा का मैंने सबसे पहले आपको दूसरा बोला है कि हर मज़हब के मानने वालों को उसके मज़हब के एतबार से कांग्रेस लेके चलती है, किसी के मज़हब में इंटरफेयर नहीं करती और हर आदमी जो है वो अपने खुद में इंटरफेयर पसंद कर लेगा, लेकिन उसके मज़हब में अगर इंटरफेयर हो तो पसंद नहीं करेगा। तो अभी आने वाले दौर में आप क्या चाहते हैं कि भारत की राजनीति किस तरह की हो? जिस तरह पिछले टाइम का जो भारत था कि अभी जो बोला गया था अच्छे दिन आएंगे, हम तो ये बोलते कि पुराने दिन ही अच्छे थे जब हम सब हिंदू मुस्लिम सिख ईसाई मिलके भाई भाई की तरह रहते थे और एक गुलशन की तरह जो हिंदुस्तान था उसी तरह से दोबारा ये देश हो जाए। भाईचारे वाली राजनीति अब इस इंडिया को चाहिए, ऐसा भारत को चाहिए, ऐसे इनका कहना है। तो देखते हैं आने वाले दौर में क्या होता है। महाविकास आघाड़ी का उम्मीदवार चुनकर आया है, तो आपको बहुत बहुत बधाई। थैंक यू।